अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील महिलांनी रणरागिणीचा अवतार धारण करत तब्बल 1.5 लाखांची दारू रस्त्यावर फेकून दिली। काल समशेरपूर येथे महिलांच्या ग्रामसभेत दारूबंदी आणि अवैध व्यवसाय बंद करावेत असा ठराव घेण्यात आला होता। महिलांनी मोर्चा काढत एका अवैध दारू विक्रेत्याच्या दुकानावर हल्ला चढवला होता। दारूबंदी असतानाही खुलेआम दारू विक्री होत असल्याने पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने महिला चांगल्या संतप्त झाल्या होत्या। लायसनधारक दुकान आपण बंद केलेले, असं वारंवार आम्ही निवेदन देऊन पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही वारंवार या तक्रारी केलेल्या आहे। तरी याच्यावर पोलीस स्टेशन आणि कुणी त्यांना हप्ते मिळतात 25-25 हजार रुपये, कोण 10,000 रुपये देतं, कोण 25,000। एक दिवस मला देखत 15,000 रुपये हप्ता घेऊन आणि पोलिसांना इथं दिलं होतं। याच्यातली एक महिला आहे, रडत रडत त्या जुगार अड्ड्यावर आली, ती आता पण माझ्या इथं हजर आहे। ती रडत रडत माझ्याकडे आली, तिने तिथून पोलीस स्टेशनला फोन केला, पोलीस आले, त्यांनी त्यांच्या देखत त्या पत्त्याच्या हातात घेऊन आणि त्यांच्या देखत पोलिसांना देखत ते लोक बाहेर निघाले। यांनी काही त्यांच्यावर कारवाई केली नाही। या असे धंदे या महिला वैतागलेले आहे, लहान मुलं बाळ आहे, आता अक्षरशः 10-10, 11-11 वर्षाचे मुलं दारू प्यायला दुकानात घुसत, आमच्या अंगाला अक्षरशः क्षार येतात। आमचे नवरे किंवा आमचे मुलं बाळ कोणी त्या दारूच्या दुकानात घुसत नाही, पण हे भावी पिढीमध्ये कुणावरही आता लहान मुलांवर कुणावर आता माणसं तर गेले, काही महिलांचे नवरे बिचारे काही दारूमुळं का त्यांच्या किडन्या गेल्या, ते फार आजारी होऊन ते फार गेले, म्हणजे त्यांचे संसार उघड्यावर आलेले। तर याच्यावर लवकरात लवकर सगळं कारवाई झालीच पाहिजे। ही कारवाई न झाल्यास महिला आंदोलन छेडणार आहे आणि सगळे पोलीस स्टेशन नाही तर या बघा, तुम्ही कोणी मध्ये बोलू नका, डिस्टर्ब होऊन जातं मला। तर ही दारू अनेक वेळा आवाज उठवूनही कोणती कारवाई न झाल्यामुळे महिलांनी हे पाऊल उचललं। मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह तयार झाले। अकोले तालुक्यातून मोठा आर्थिक फायदा होत असल्यानेच अवैध व्यवसाय अकोले तालुक्यामध्ये चालू आहेत। त्यामुळे महिलांना अग्रेसर होऊन दारू अड्डे नष्ट करावे लागत असल्यानं राज्य उत्पादन खातं नेमकं काय काम करतंय असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही। न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, एस9 मीडिया, अकोले।